नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. दर्शकांनो, आज आपण जाणून घेऊया पिंपळाचे अत्यंत रहस्यमय प्रयोग, पिंपळाचे दुर्लभ, अलौकिक, माहीत नसणारे आणि जे गुप्त प्रयोग आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दर्शकांनो, आपल्याला तर माहीत आहे की आपण सदा सर्वदा पिंपळाची पूजा करतो. ग्रंथामध्ये सुद्धा असं म्हटले जाते की पिंपळाच्या प्रत्येक पानावर एक देवता असते आणि पिंपळावर एकूण 33 कोटी देवतेचा निवास असतो, हे आपण ग्रंथातून ऐकलेले आहे. पण दर्शकांनो, खरंच आपण एखाद्या शक्तीचे दर्शन घेतले आहे का? पिंपळाच्या पानातून एखादी शक्ती आपल्यासाठी प्रकट झाली का? आपल्याला काही त्या शक्तीने वर दिली का? आजपर्यंत नाही. तर दर्शकांनो, हीच आपल्याला रहस्यमय आणि गूढ विद्या आज जाणून घ्यायची आहे की पिंपळाच्या झाडावर प्रत्येक पानावर अलग अलग अशी देवता असते, जसे वीरभद्र, यक्ष, गण, किन्नर, गंधर्व, त्याचबरोबर यक्षिणी आणि त्यानंतर वायुदेव, अग्निदेव, जलदेवता, अशा प्रकारे 33 कोटी प्रकारचे देवता पिंपळाच्या पानावर वसलेले असतात. तर दर्शकांनो, आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला ह्या पिंपळाच्या पानाच्या शक्तीचा प्रयोग करून घ्यायचा असेल, त्या शक्तीचे दर्शन घ्यायचे असेल किंवा ह्यांच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारचे काम करून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. दर्शकांनो, प्रत्येकाच्या घराच्या भिंतीवर कोण्या ना कोण्या दिशेस पिंपळाची पालवी, पिंपळाचे झाड अवश्य निघालेले आपल्याला दिसते. पण काही अशा म्हणी आहेत की पिंपळाचे झाड आपल्या घरी ठेवू नये, त्यामुळे देवता येत नाही, देवता नाराज होते. पण असे काहीही नाही, कारण ज्या झाडावर देवाची वस्ती असते त्या झाडामुळे आपल्या घराचे कसल्याही प्रकारचे नुकसान होत नाही, उलट त्यांचा फायदा होतो. पण फायदा आपल्याला कशा प्रकारे करायचा हे माहीत नसल्यामुळे आपण ते झाड उपटून बाहेर फेकून देतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. तसे पाहिल्यास मुख्य दिशा आपल्या 8 आहेत. तर आपण सर्वप्रथम दिशा पाहूया. जर आपल्या घराच्या भिंतीच्या उत्तरेकडील बाजूस पिंपळाची पालवी निघाली असेल, तर त्यापासून आपण सर्व शक्त्याचा अनुभव घेऊ शकतो, त्यांचे दर्शन करू शकतो आणि त्यांच्याकडून आपण जे म्हणेल ते कार्य करून सुद्धा घेऊ शकतो. तर दर्शकांनो, चला जाणून घेऊया आपल्याला काय करायचे आहे. सर्वप्रथम आपण असे पिंपळाचे झाड पहा जे आपल्या घराच्या किंवा कोणाच्याही घराच्या भिंतीच्या उत्तरेकडील दिशेला निघालेले असेल, तर आपण अगोदर झाड पाहून ठेवा. त्यानंतर ज्या दिवशी रविवारी पुष्य नक्षत्र येईल त्या दिवशी आपण एक सुपारी आणि एक धूप घेऊन या झाडाजवळ जा आणि गेल्यानंतर सर्वप्रथम या झाडाखाली सुपारी ठेवा, तिथे धूप लावा आणि दोन्ही हात जोडून त्यांना प्रार्थना करा की हे महाश्रेष्ठ, महाशक्तिशाली देवतांनो, मी रात्री तुम्हाला नेण्यासाठी येणार आहोत, तरी माझे सर्व कार्य, माझी सर्व इच्छा पूर्ण करा, असे म्हणून आपण रविवारी पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी सकाळी आमंत्रण द्या. त्यानंतर संध्याकाळी आपण स्नानादीने स्वच्छ होऊन स्वच्छ कपडे घालून या झाडाजवळ जा आणि ह्याला एकदम अशा चांगल्या प्रकारे आपण ह्याची मुळं न तुटता आपण ह्याला उपटून घ्या. झाड छोटे असले तरी चालेल. आणि हे झाड उपटून घेऊन आपण आपल्या घरी आल्यानंतर एका बकेटमध्ये किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये याला आपण याची जोपासना करा, म्हणजे हे झाड लावा त्याच्यामध्ये आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेत ह्याला ठेवा. तर ह्यानंतर ही झाली प्रथम अवस्था आपल्या साधनेची. नंतर यानंतर आपल्याला काय करायचे आहे, दररोज ह्या मंत्राचा आपण अगोदर ह्या झाडाची पूजा करा पंचोपचारे. ह्या पिंपळाच्या झाडाला आपण लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कोणत्याही नैवेद्य दाखवा. याच सोबत आपण ह्याला थोडे दुर्वा अर्पित करा, पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करा
आणि अशा प्रकारे कुशाचे 1 ते 2 असे आपण फुले अर्पित करा. तर अशा प्रकारे पूजन केल्यानंतर आपण ह्या मंत्राचा त्या झाडापुढे दररोज केवळ 7 माळा जाप करायचा आहे. तर दर्शकांनो, ह्या साधनेला मर्यादा नाही. असं नाही की या साधनेमध्ये समजा आपल्याला 21 दिवस करायचे आहे किंवा 1 महिना करायचे आहे किंवा 4 महिने 5 महिने करायचे, अशी काहीही मर्यादा नाही. दररोज आपण हा आपला पूजापाठ चालू द्या आणि ही कंटिन्यू साधना चालू द्या. तर दर्शकांनो, केवळ आणि केवळ आपल्याला 1 ते 2 सप्ताहामध्ये ह्या प्रयोगाची शक्ती दिसेल आणि निश्चितच आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात आपण ज्या देवतेला मनात ठेवून आराधना केली, ज्या देवतेचं आपण आवाहन केलं, उदाहरणार्थ जर आपल्याला यक्षाची कृपा पाहिजे असेल किंवा गंधर्वाची कृपा पाहिजे असेल, तर आपण मनात असे धरून पूजा करा की हे गंधर्वा, मला तुझे दर्शन करायचे आहे, तुझ्याकडून काहीतरी घेण्याची माझी इच्छा आहे, असे मनामध्ये कल्पना करून आपण प्रथम एकाच देवाची आराधना करा. ज्या देवाचे आपल्याला दर्शन घ्यायचे असेल, ज्याच्याकडून काही शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर अशा प्रकारे आपण जर एकाच देवतेची आराधना केली तर निश्चितच काही दिवसात आपल्याला तो देवता साक्षात समोर येऊन दिव्य रूपामध्ये किंवा प्रकाशाच्या रूपामध्ये दर्शन देईल. त्यावेळेस आपण घाबरून जायचे नाही. हा मंत्र सतत पठण करायचा आहे. हा मंत्र विशेषतः आपण रात्री पठण करा, म्हणजे रात्री आपल्या साधनेमध्ये कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. तर दर्शकांनो, असा जर आपण काही दिवस ह्याचा प्रयोग केला तर निश्चित आणि 100% हा प्रयोग कधी खाली जाणार नाही. आपण ज्या देवतेविषयी आराधना कराल, ज्या देवतेला आवाहन कराल, ज्या देवतेला आपण बोलवाल, ती देवता नक्कीच आपल्यासमोर येऊन आपले सर्व कार्य करील, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आपल्याला 100% दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. तर दर्शकांनो, पूर्ण श्रद्धाभावाने ज्या देवतेला आपल्याला आवाहन करायचे आहे, ज्या देवतेला बोलवायचे आहे, ज्या देवतेकडून आपल्याला काम करून घ्यायचे आहे, तर त्या देवतेला अनुसरून आपण ही साधना करा आणि ह्याचा उपयोग आपण शुभ कार्यामध्ये करा आणि ह्याचा लाभ जरूर घ्या. तर दर्शकांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.